महेश लांडगे तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही स्वतः सत्ताधारी पक्षातले सुद्धा आहात. या सगळ्या या एक मिनिट गिरीजी, मी तुमच्याकडे येतो थोड्या वेळात. महेश लांडगे, आपण स्वतः आमदार आहात, लोकनियुक्त आहात, सत्ताधारी पक्षात आहात आणि हा सगळा विषय तुम्ही आतापर्यंत बघताय, ऐकलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जल्लीकट्टू प्रमाणे एखादं काहीतरी येणाऱ्या काळामध्ये उत्तर हे मिळालं पाहिजे आणि ते उत्तर मिळालं तर खरंच त्यातनं काहीतरी चांगलं होईल, की मनोज जसं म्हणतात, मनोज ओसवाल जसं म्हणतात की हा क्रूरतेचा खेळ आहे, ही क्रूरता थांबायला पाहिजे आणि ते प्राणी या संकल्पनेमध्ये बघतात, ज्याच्यामध्ये वन्य प्राण्यांचं त्यांनी उदाहरण दिलं, पण हे वन्य प्राणी नाही आहेत. मगाशी आनंदजींनी सांगितलं की ज्याला शहराकडल्या लोकांनी शहराच्या दृष्टीने पाहिलंय. एक्झॅक्टली मला तेच बोलायचंय की आपल्याकडे बोललं जातं की पाण्यातला मासा झोप घेतो कसा, जावं त्याचे वंश तेव्हा कळे. तर शेतकरी म्हणून ज्यावेळेस मनोजी शेतामध्ये किंवा त्या बैलाबरोबर राहतील त्यावेळेस त्यांना कळेल की आपण बैलावर शेतकरी किती प्रेम करतो. आपण लांब उभं राहून कुठल्याही गोष्टीला आपण त्याला नावं ठेवू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागातल्या परंपरा आज मला अभिमानानं सांगावं लागतं की आज या भारत देशाला ऑलिम्पिक मध्ये सातत्यानं मेडल मिळवून देणारा खेळ कुठला असेल तो ग्रामीण भागातला कुस्ती हा खेळ आहे. बरोबर. त्या कुस्तीकडे सुद्धा शहरातल्या लोकांनी ती परंपरा म्हणूनच पहिल्यापासून पाहिलेलं आहे, पाहिलं पाहिजे होतं. म्हणजे याच्या अगोदर आपण हे सगळे लोक क्रिकेटकडे पाहत राहिले, हॉकीकडे पाहत राहिले, त्याच पद्धतीने जर कुस्तीकडे पाहिलं असतं तर आज ते पण नावारूपाला अजून मेडल आपल्याला मिळाले असते. या स्पर्धेकडे सुद्धा पाहताना आपण क्रूरता म्हणून पाहू नका. क्रूरता याच्यात शेतकरी काय बैल कापतात, शेतकरी काय बैलाला फासाला देतात, असं बिलकुल नाही. तुम्ही या लहानपणापासून बछड्याला सांभाळताना, आणि ह्यांचा एक प्रश्न आहे मनोजजींचा की आपण सांभाळलेल्या मुलाला मारतो का. माझा तर यांच्यावर आक्षेप असा आहे की मला यांनी दाखवून द्यावं, ह्यांना माझ्याबरोबर एक दिवस शेतकऱ्यांकडे महिनाभर ठेवतो, तिथं पाहा त्यांनी बैलाला कसं सांभाळलं जातं ते. आज या बैलाच्या म्हणजे बैल मला पण या प्राण्याला बैल म्हणायला माझी सुद्धा तोंड जड होतंय. आम्ही कधी बैल म्हणून याला संबोधलं नाही. आम्ही आमच्या घरातल्या मुलाप्रमाणे त्याला नावाने आवाज देतो. आणि ह्या लोकांनी या संस्कृतीचं, या परंपरेचं एवढं मोठं भांडवल केलं, एवढं मोठा इश्यू केला की पूर्ण शेतकरी त्याच्यात नाराज झाले. गावचे उरूस, गावच्या जत्रा, गावच्या जे काही देवाच्या उरूस व्हायचे ते सगळेच बंद पडलेत. मग याच्याकडे कोणी लक्ष द्यायचंच नाही का. आणि राजकारण म्हणून, पुढारी म्हणून अत्यंत मोठ्या प्रमाणातलं आंदोलन इथं होऊ शकतं, पण आपल्याकडं कायद्याला पाळणारे सुद्धा लोक आहेत. आज शेतकरी कायद्याच्या माध्यमातून घाबरतो, याच्या करता तो शेती करणार आहे, उद्या कोर्टात जाणार, स्वतःच्या केस बद्दल लढणार का आपली शेती करणार, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की जर याला नियम आपल्याला पाळायचे असतील तर आपण नियम एक तयार करू, नियमावली तयार करू. प्राणी मित्र आम्ही सगळे एकत्र बसू, गावची परंपरा जपणारी लोक एकत्र बसू, त्याला नियमात आणू. नक्की. अर्थात थोडक्यात विषय तिथेच येतो की या अशा सगळ्या कोर्टाकडे न जाता जर आपण हा समज एकत्र येऊन जर हा विषय मिटवला तर तो निश्चितपणे सुटेल. नक्की. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. प्राणी संघटना असतील, प्राणी प्रेमी असतील, थोडक्यात बोला मनोज. 2014 सुप्रीम कोर्टनी बरेच नियम बनवून दिली, एकही नियमचं पालन झालं नाही. सुप्रीम कोर्ट मॉनिटर करत असताना आणून दाखवले, जुने फोटो आणून दाखवले. जुने फोटो नाही, ह्याच्यात असं काय नाही. जर एखाद्या ठिकाणी आता रस्त्याने जर जाताना एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून आपण गाड्या चालवायच्या बंद करायच्या का. आपण ट्रॅफिकचे नियम आहेत, आपल्याकडे सिग्नल आहेत, आपल्याला रोड मनोज उस्वाल जो मुद्दा म्हणताय, तोही महत्वाचा आहे. गाड्या चालवणं बंद करतो, भीती तीच आहे. एक मिनिट महेश लांडगे, एक मिनिट. इश्यू वाढवायचा, महेश लांडगे एक मिनिट. शेतकऱ्यांच्या त्या प्राण्यांचा भांडवल करून महेश लांडगे एक मिनिट. महेश लांडगे एक मिनिट शांत बसा. तर आपण एकत्र या विषयातला मार्ग काढला असता, नियमात आणली असती स्पर्धा, प्राण्यांवर अत्याचार नसता केला. नाही एक मिनिट. महेश लांडगे आवाज तुमचा बंद करावा लागेल. आता मला वेळ संपलेली आहे, आवाज बंद करावा लागेल तुमचा, वेळ संपलेली आहे. त्याचं कारण मुद्दा आपण आर्ग्युमेंट करू शकतो, पण त्या बरोबरीनं जे मनोज उस्वाल म्हटले त्याचाही विचार करावा लागेल. आता अशा एका वळणावरती हे सगळं येऊन ठेपलेलं आहे जिथे मनोज उस्वाल जे म्हटलं की
ही शिस्त पाळणार कोण? कारण ज्यावेळेला एवढी मोठी जमाव, एवढं मोठं झुंड तिथे तयार होते, त्यावेळेला तिथे एक प्रकारची जनशक्ती तयार होते, त्यावेळेला कायदा कोणी पाळायचा हा प्रश्न येतो आणि तिथेच सगळ्यात मोठी मेख आहे आणि तिथेच सगळ्यात मोठी भीती आहे. अर्थात आपण नाट्यगृहाचा प्रश्न असेल, मराठी शाळांचा प्रश्न असेल किंवा अगदी बैलगाडा शर्यतींचा प्रश्न असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी आपली संस्कृतीच्या संदर्भातली आणि भाषेच्या संदर्भातली अस्मिता ही कमी पडते का? आणि ही अस्मिता कमी पडत असेल तर आपण नेमकं काय करतोय? जल्लीकट्टूच्या निमित्तानं आपण या चर्चेमध्ये हे चिंतन केलेलं आहे. तुमचा विशेष सांगतो. धन्यवाद. नमस्कार.